पक्षाच्या दुसऱ्या अध्यक्षा आदरणीय कीर्तिताई चौधरी, उपस्थित शहर काँग्रेसमधील सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, ब्लॉक अध्यक्ष, महिला काँग्रेस, युथ काँग्रेस, NSYचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर सेवादळचे सर्व पदाधिकारी, उपस्थित काँग्रेस पक्षाचे सर्व महानगरपालिकेचे नगरसेवक, माजी नगरसेवक, गटनेते संतोष कदम, ज्येष्ठ नेते आदरणीय मोहनदादा जोशी, उपस्थित सर्वच या ठिकाणी मान्यवर आणि बंधू भगिनी, प्रथमतः सर्व पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण कृपया करून त्याचा कुठे आरोप हा शहर काँग्रेस कमिटीवर येऊ नये. आज अचानकपणे आमच्या आईंची तब्येत बिघडल्यामुळे मी सकाळी 11 वाजता येऊ शकलो नाही आणि येण्यास मला उशीर झाला, त्याबद्दल आपल्या सर्वांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आज काँग्रेस पक्षाचा पुणे शहरामध्ये एक अत्यंत चांगला दिवस आहे आणि आजच्या या शुभ दिवशी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या दोन्हीही देश पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या काँग्रेस पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, देशाचं काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करणारे लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी, आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका माजी अध्यक्ष आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब, या सर्वांनी जे संपूर्ण देशात प्रत्येक राज्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये जे नव्याने शहर अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष ही पदं नेमली जात आहेत, त्याची नेमणूक करत असताना अत्यंत पारदर्शक पद्धतीने त्या राज्यातील, त्या जिल्ह्यातील, त्या शहरातील जे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचं म्हणणं समजून घेऊन आज जे काही संघटन सृजन अभियान म्हणून संपूर्ण देश पातळीवर राबवण्यात आलं, त्याची काही दिवसांपूर्वी सुरुवात ही महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली होती आणि त्या संघटन सृजन अभियानाच्या अंतर्गत देशातून विविध राज्यातून अनेक महत्वपूर्ण काँग्रेस पक्षाच्या पदांवर असलेले आजी माजी खासदार असतील, विविध राज्यांचे आजी माजी आमदार असतील, अशी केंद्र AICCचे निरीक्षक आणि त्याच्या जोडीला महाराष्ट्रातले काही वरिष्ठ पदाधिकारी, विविध इतर जिल्ह्यातले असे निरीक्षक म्हणून या ठिकाणी पुणे शहरात पाठवण्यात आलेले होते आणि पुणे शहरात सुद्धा आजी माजी नगरसेवक असतील, पक्षातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी असतील, या सर्व लोकांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर निरीक्षकांनी त्यांचा जो अहवाल हा AICCला आणि MPCCला सादर केला, त्या अहवालाच्या अंतर्गत आज पुणे शहरामध्ये पहिल्यांदाच पुणेचं विभाजन करून संघटनात्मक विभाजन करून 2 अध्यक्ष देण्याचा महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय हा काँग्रेस पक्षाने घेतला आणि आज एका विभागाचे अध्यक्ष हे माजी आपल्या महापौर आणि काँग्रेस पक्षाच्या एक ज्येष्ठ नेत्या, विधान परिषदेच्या माजी सदस्य आदरणीय कीर्तिताई चौधरी यांना आमच्या एका अत्यंत काँग्रेस पक्षाच्या धुरा सांभाळणारे धाडसी अशा आमच्या भगिनीला एक पद देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे. त्याचबरोबर नव्याने काँग्रेस पक्षाच्या विचाराने गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या विचाराने पुणे महानगरपालिकेत सक्रिय असणारे आता नुकतेच जे पुणे महानगरपालिकेमध्ये प्रचंड मतदारांची नगरसेवक म्हणून विराजमान या ठिकाणी झाले असे प्रशांत जगताप, ज्यांना या ठिकाणी त्यांनाही आता या ठिकाणी दुसरं शहराध्यक्ष पदाची जबाबदारी ही काँग्रेस पक्षाने असे 2 अध्यक्ष आज त्यांचा पदग्रहण समारंभ हा आजच्या शुभ दिवशी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या साक्षीने काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक असतील, ब्लॉक अध्यक्ष असतील, फ्रंटलचे सर्व पदाधिकारी असतील आणि आपल्या सर्व लोकांच्या आणि काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे सर्व हितचिंतक असतील, सर्वांच्या साक्षीने आजच्या या दिवशी त्यांनी स्वर्गीय इंदिराजी गांधी, स्वर्गीय महात्माजी गांधी आणि छत्रपती शिवरायांच्या
सगळ्या इतिहासाला त्यांच्या व्यक्तिमत्वाला नम्रपणे अभिवादन व्यक्त करून आज त्यांनी हे पदक स्वीकारलेलं आहे आणि म्हणून आजचा समारंभ आहे. तर पत्रकारांना काही प्रश्न असतील तर आपण विचारूयात, जेणेकरून आम्ही पुढच्या कार्यक्रमाला आमची सुरुवात करू. धन्यवाद. प्रश्न असतील तर नाही, ह्याच्या बाबतीत आदरणीय राहुलजी गांधींनी आपल्याला आठवत असेल संसदेच्या कामकाजाच्या वेळेसच दिल्लीच्या पत्रकार परिषदेमध्ये हे वक्तव्य गेले काही महिन्यांपूर्वीच केलं होतं आणि जे काय इराण US अमेरिकेचं युद्ध चालू आहे त्या पार्श्वभूमीवरच हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर येणारा भविष्यातला धोका ह्याच्या बाबतीत सुद्धा राहुलजी गांधींनी काही महिन्यांपूर्वीच वक्तव्य केलं होतं की देशामध्ये महागाई कदाचित येऊ शकेल आणि केंद्र सरकारने योग्य पद्धतीने या ठिकाणी त्याची पावलं उचलली पाहिजे. परंतु आज आपण पाहतोय की भाजप सरकार, भाजपचं संपूर्ण यंत्रणा, केंद्र सरकारची यंत्रणा ही पूर्णपणे देशामध्ये काही दिवसांपूर्वी ज्या राज्यांच्या निवडणुका होत होत्या, बेंगॉल असेल, तमिळनाडू, केरळ, पांडिचेरी आणि आसाम असतील, ह्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये पूर्ण भाजप पक्ष आणि भाजपचं केंद्राचं सरकार हे अडकलेलं होतं. त्याच्यावर त्यांचा जास्त फोकस होता आणि महागाईवर म्हणावं तसं त्यांनी काही उपाययोजना केल्या आहेत आणि निवडणुकाच्या निकाल लागल्या आपण पहा, केवळ 48 तासाच्या आत पेट्रोल, डिझेल आणि गॅस वाढी बाबतीत निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि हा निर्णय देशातल्या सर्वसामान्यांवर आज या ठिकाणी लादला गेलेला आहे. या बाबतीत वारंवार काँग्रेस पक्षाच्या अनेक अर्थतज्ञांनी, देशातल्या विविध क्षेत्रातील अर्थतज्ञांनी सुद्धा सांगितलेलं होतं की हा धोका येणाऱ्या दिवसात आपल्या भारत देशामध्ये येऊ शकतो. परंतु त्याच्यावर अजून काही मनादेश उपाययोजना केंद्र सरकार, राज्य सरकार काढते असं दिसत नाही. सर्वसामान्य जनता यातनं त्रासवलेली आहे. लोकांना जो काही आर्थिक दुर्गंध ह्या संपूर्ण दरवाढी बाबतीत होणार आहे आणि झालेला आहे त्याचा या ठिकाणी आज प्रचंड मोठा त्रास होतो आणि याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष आज पावलं उचलत आहे. विधिमंडळ असेल किंवा लोकसभेचं कामकाज असेल त्याच्यात सुद्धा काँग्रेस पक्ष या बाबतीत सोप आणि आक्रमक पद्धतीने सत्ताधारी पक्षाला जाब विचारेल हा तुम्हाला विश्वास आहे. जनता पार्टी है देशातील सर्वाधिक विषय आहे स्वार्थ आहे सेकंद काही आपण साईड करण्यात आलेले आहेत. एकंदरीत सोशल मीडियावर जे व्यक्त होणारे मंडळी आहेत त्यांना काय गदा आणली असं वाटतंय का? एकंदरीत केंद्र सरकारचं कसं होत नाही, आता कॉक्रोच जनता पार्टी आपल्या देशातल्या तरुण पिढीला जर देशातल्या समाज व्यवस्थेतले महत्वाचे काही घटक हे कॉक्रोच म्हणत असतील आणि कॉक्रोच म्हणण्याचं धाडस जर केंद्र सरकार आणि सत्ताधारी पक्षच आज देशातल्या तरुण पिढीला तुच्छ मानत असेल आणि विशेषतः तरुण पिढीच्या ज्या भावना आहेत की बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, त्या बेरोजगारीला कुठेतरी वाचा फुटला पाहिजे, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटला पाहिजे आणि ते न करता आज कुठेतरी त्यांना जाणीवपूर्वक त्यांच्या जखमेवर मीठ सोडणं, त्यांना आज वेगळ्या शब्दामध्ये आज त्यांचा उल्लेख करणं हा निश्चितपणे देशाच्या तरुण युवा शक्तीचा हा अपमान आहे. आणि म्हणून देशाची तरुण शक्ती ही शिकलेली आहे आणि जी अशिक्षित आहे ती सुद्धा म्हणते की आम्ही काम करायला आम्ही सक्षम आहोत, पण आमच्या हाताला काम देण्याची व्यवस्था ही केंद्र सरकारने या ठिकाणी केली पाहिजे. ते न पाहता आज त्यांना कॉक्रोच बनलं जातं आणि कॉक्रोचच्या ह्याच्यानं जो काय तरुण पिढीचा उठाव होतो तो उठाव हा सत्ताधारी पक्षाच्या विरोधातला आहे हे असं सत्ताधारी पक्षातले भाजपचे नेते आणि आज केंद्र सरकारचे लोक मानतात. म्हणून त्यांचं अकाउंट काही तास थांबवण्यापासून ट्विटर अकाउंट असेल ते बंद करण्यात आलं होतं, इंस्टाग्राम अकाउंट हे काही दिवस रोखण्यात आलं होतं आणि आता जाणीवपूर्वक लोकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरावा म्हणून अशाही एक वेगळ्या पद्धतीने अफवा पसरवल्या जातात सोशल मीडियावर की हे जे काही 20 मिलियन फॉलोअर आता कॉक्रोच जनता पार्टीमध्ये झालेले आहेत हे परदेशातले आहेत, हे भारतातले नाहीत, भारत द्वेषी आहेत आणि केवळ सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्याकरता हे करतात. हे चुकीचं आहे. केवळ त्यांचं अपयश जे आहे केंद्र सरकारचं, महागाईचं अपयश, फॉरेन डिप्लोमसीचं अपयश, किंवा जे मेलोडीचं चॉकलेट जे देशाचे पंतप्रधान परदेशात खेळतायत अशा सुद्धा अवस्थेमध्ये ते सगळं लपवण्याकरता आज अशा कुठल्या तरी पद्धतीने वेगळा अपप्रचार चुकीचा केला जातोय आणि देशाच्या तरुण पिढीला आज टार्गेट केलं जातंय ही या शब्दाची शोकांतिका.
बाकी मंत्री पक्षामध्ये सगळे दिसत आहे नाराज आहेत का काय केलं विषय सोडला उत्तर दिलं त्याचं नेपाळमध्ये राजकीय नेत्यांना सामोरं जावं लागतं गेल्या काळामध्ये भारतात देखील अशी परिस्थिती उद्भवू शकते का कारण काँग्रेस जनता पार्टी तसं मला वाटत नाही ही मुवमेंट अजून इंटरनेटवर सोशल मीडियावर चालू आहे. महागाई देशामध्ये असणाऱ्या कायदा व्यवस्थेवर जे काही महिलांवर अत्याचार चालू आहे, जाती जातीमध्ये धर्मामध्ये जे काही विष पेरलं जाते या सगळ्या गोष्टीवर आज लोक आणि तरुण मोठ्या प्रमाणात त्रासवलेले आहेत, महिला त्रासवलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये जे देशाचं संविधान भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि त्यानंतर ज्या लोकशाहीची आज जपणूक ही काँग्रेस पक्षाच्या विचाराने पंडित नेहरूंपासून की आजपर्यंत 2014 पर्यंत काँग्रेस पक्षाच्या लोकांनी केली लोकशाहीची जपणूक, त्यातनं हे स्पष्ट आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये जे काही या ठिकाणी आज एक कामकाजाची डिसेंट्रलायझेशन झालं आहे म्हणून अनेक राज्यांमध्ये जिथं खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या मूल्यांचं पालन केलं जातं तिथं या ठिकाणी आज काही जनतेला संरक्षण देण्याची भूमिका तिथल्या राज्यातले पक्षनेते करत असतील म्हणून ही मुवमेंट राष्ट्रीय स्तरावर कुठेतरी इतर देशांसारखं होईल असं मला वाटत नाही. परंतु निश्चितपणे तरुण पिढीच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्याला अपेक्षाला केंद्र सरकारने सत्ताधारी पक्षांनी मदत केली पाहिजे. बेरोजगारीचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. त्या प्रश्नाला सोडवणूक करण्याकरता नुसतं केवळ पोकळ आकडेवारी न सांगता अमुक लाख कोटीची गुंतवणूक या राज्यात आली आणि अमुक लाख कोटीची गुंतवणूक तिकडे आली. आज नेमकं ती गुंतवणूक प्रत्यक्षात उतरवत त्यातनं स्थानिक तरुणांना आणि देशातील तरुणांना हा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे हे या ठिकाणी दिसून आलं पाहिजे. शहराच्या दृष्टीने प्रश्न आहे दोन्ही शहराध्यक्षांना की आता काँग्रेसमध्ये जी काही गटबाजी आहे ती काही लपून राहिलेली नाहीये. मात्र आता तुम्ही नवनियुक्त शहराध्यक्ष आहात तर अशा पद्धतीची गटबाजी टाळण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात आणि पक्षाची जी काही संघटनात्मक बांधणी विस्कळीत झाली आहे काँग्रेसची पुण्यामध्ये त्याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीने काम करता? मी यावर एकच उत्तर देतो आणि दोन्ही शहराध्यक्षांना माहिती देतो. माझे प्रश्न संपलेला असं मी ग्रेट देतो. आज आदरणीय दीप्तीताई चौधरी ह्या पुण्याच्या महापौरपदी त्यांनी हे पद सांभाळलेलं आहे. गेले 25-30 वर्षाहून अधिक काळ त्यांनी काँग्रेस पक्षाचं अत्यंत निष्ठेने काम केलेलं आहे. एक स्त्री म्हणून एक महिला म्हणून सुद्धा महिलांना ताकद देण्याचं काम त्यांच्या कार्यकिर्दीत झालंय. पुण्याच्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या त्या सदस्य होत्या आणि या सगळ्या पदांवर त्यांनी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळत काँग्रेसच्या या संपूर्ण कामकाजात सातत्याने त्यांचं लक्ष बारीक आहे. प्रशांतजी जगताप सुद्धा त्यांनी पुण्यात महापौरपद भूषवलं. ते पुण्यातल्या एका आमच्या सहकारी पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी त्यांची भूमिका चांगली बजावलेली आहे. आज काँग्रेस पक्षाच्या विचाराने मुळात मित्र पक्षाचाही जन्म हा काँग्रेस पक्षाच्याच पोटी झालेला होता आणि त्याच काँग्रेस पक्षाचेच मूळचे ते आहे. आज ते काँग्रेस पक्षाची या ठिकाणी धुरा सांभाळत असताना ही दोघेही ज्येष्ठ मंडळी अशा पुणे शहरातल्या सर्वांना सोबत घेण्याची भूमिका ही त्यांच्यामध्ये पहिल्यापासून राहिलेली आहे आणि येणारा काळ सुद्धा पुणे शहरातील नेत्यांना सर्व जाती धर्मातील लोकांना सर्व तरुण कार्यकर्त्यांना महिलांना ज्येष्ठांना वडीलधाऱ्यांना आमच्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन ते काम करतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि आपण एक पुन्हा एकदा मुद्दा लक्षात घ्यावा की हा जो निर्णय झालेला आहे हा केवळ कुणीतरी एक पत्र काढून हा निर्णय झालेला नाहीये. 8-10 दिवस AICCचे आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे निरीक्षक हे पुण्यामध्ये बसून होते. सर्व घटकातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद केलेला आहे, चर्चा केलेली आहे. प्रत्येकांची बंद खोली त्यांनी भावना जाणून घेतलेल्या आहेत आणि त्या भावना जाणून घेतल्यानंतरच आज हा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे. मला आनंद आहे की हे दोघंही अत्यंत अनुभवी लोक आहेत आणि मला खात्री आहे की आज या पुणे शहराला एक चांगल्या दिशेने आणि काँग्रेस पक्षाला चांगल्या दिशेने आज आमचे सर्व ज्येष्ठ जुने अनुभव नेते असतील या सगळ्यांच्या मदतीने निश्चितपणे चांगले दिवस आणतील हा मला विश्वास आहे. होता असता एक अध्यक्ष असताना तेवढी गडबाजी होती काँग्रेसमध्ये अध्यक्ष पाहिजे 2 आले कसं मुळात गडबाजीचा विषय नाही लक्षात घ्या आणि अध्यक्ष नाही प्रश्न अध्यक्ष असताना एका शहराध्यक्षांनी पदभार घेतला आज दुसऱ्यांनी ते पण विसरणार दिसले.
त्यांची मीटिंग होती त्या दिवशी. एक मुद्दा असा आहे की सन्मान्य अरविंदजी शिंदे जे माजी अध्यक्ष म्हणून पुणे शहरात काम करत होते, त्यांच्या घरामध्ये पूजा आहे. त्या पूजेबाबतीत त्यांनी स्पष्टपणे मला सुद्धा सूचित केलेलं आहे आणि सर्वांना एकदा सूचित केलेलं आहे की केवळ आणि केवळ त्या पूजेची परंपरा ही त्यांच्या कुटुंबात वर्षानुवर्षापासून चालू आहे आणि आजच्या दिवसाची ती पूजाची पद्धत ते म्हणू शकत नव्हते, म्हणून ते येऊ शकले नाही आणि म्हणून इथं गडबाजी नाही. जे त्यांनी उत्तर दिलं त्यांनी उघडपणे सगळ्यांसमोर सांगतोय. त्यात लपवण्यासारखं काही नाही. साहेब परिवार दोघांना देणं अपेक्षित होतं ना, एकाच अध्यक्षाला का दिलं गेलं? नाही तसं नाहीये. त्या बघा, दिवशी. तर दोन अध्यक्ष केले नियमाने, तर दोघेही अपराधी. तसं काही नाही. आजच घेतलं. ही टेक्निकल प्रोसेस असते. दोघांनी आज पदग्रहण केलेलं आहे म्हणून त्या बाबतीत प्रेस नोट काढून माहिती देण्यात आली की पदभार स्वीकार मी काँग्रेस पक्षातर्फे आहे. नाही, ठीक आहे ना. ते बघा, ती नेहमीची पद्धत असते. आपल्याला सरकार बदललं की विद्यमान मुख्यमंत्री तातडीने राज्यपालांकडे राजीनामा द्यावा लागतो. दुसरी जी काय पण राजीनामा देणं हे पद्धत असते आणि म्हणून त्या पद्धतीने ही टेक्निकल प्रोसेस उत्तर पूर्ण झाली. आजचा दिवस हा दोन्ही शहराध्यक्षांनी चांगला दिवस निवडला. दोन्ही अध्यक्षांनी या ठिकाणी हे पदग्रहण सगळ्या कार्यकर्त्यांच्या साक्षीने, ती जी काय प्रोसेस झाली ही टेक्निकल प्रोसेस झालेली होती. आज सगळ्या कार्यकर्त्यांच्या साक्षीने हे पदग्रहण झालेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.